नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 7 मधील प्रश्न क्रमांक 2. ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा. आपण प्रश्न क्रमांक 1 मध्ये बघितलं की ग्राहकाला संरक्षणाची गरज आहे. ग्राहकाच्या संरक्षणाचे महत्त्व आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये बघितलं आणि ह्या ग्राहकाला संरक्षण मिळावं ह्या कारणासाठी सरकारने विविध प्रकारचे कायदे तयार केलेले आहेत आणि त्या कायद्यानुसार ग्राहकांना विविध प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्या अधिकारांचा अभ्यास आपल्याला या प्रश्नामध्ये करायचा आहे. बघा, 15 मार्च 1962 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ग्राहकांसाठी काही अधिकार घोषित केले. म्हणून 15 मार्च जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे ग्राहकांच्या अधिकारांच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर सर्वप्रथम अमेरिकेने ग्राहकांना काही अधिकार बहाल केले. म्हणजे ग्राहकांसाठी अधिकार आणण्याचं काम प्रथमतः अमेरिकेमध्ये झालं. अमेरिकेचे तत्कालीन म्हणजे त्या काळातले राष्ट्राध्यक्ष होते जॉन एफ केनेडी यांनी ग्राहकांना संरक्षण मिळावं त्या दृष्टीने ग्राहकांसाठी कायदा तयार केला आणि 15 मार्च 1962 रोजी त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि त्यानुसार अमेरिकेतील लोकांना म्हणजे अमेरिकेतील ग्राहकांना काही अधिकार देण्यात आले. आणि म्हणून 15 मार्च हा जो दिवस आहे तो दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहकांचे अधिकार दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले असून ग्राहकांचे अधिकार ग्राहकास विक्रेते, उत्पादक आणि दुकानदाराकडून केल्या जाणाऱ्या फसवणुकीपासून संरक्षण देतात. आपण बघतोच की ग्राहकांची विविध प्रकारे फसवणूक केली जाते, ग्राहकांची विविध प्रकारे पिळवणूक केली जाते, ग्राहकांचे विविध प्रकारे शोषण केले जाते आणि हे फसवणूक होऊ नये, पिळवणूक होऊ नये किंवा ग्राहकांचे कोणत्याही प्रकारे शोषण होऊ नये म्हणून ग्राहकांना विविध प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. ग्राहकांचे हे जे अधिकार आहेत ते ग्राहकांचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे आणि ह्या ग्राहकांच्या अधिकारामुळे विक्रेत्याकडून ग्राहकांची जी फसवणूक होत असते, उत्पादकाकडून ग्राहकांची जी फसवणूक होत असते, दुकानदारांकडून ग्राहकांची जी फसवणूक होत असते त्यापासून ग्राहकांचे संरक्षण होण्यास मदत होत आहे. जनतेसाठी चळवळ संघटित केली जाते. या मोहिमेचे यश ते जनतेच्या जागरूकतेवर अवलंबून असते. ग्राहकांचे संरक्षण आणि सुरक्षितता यात ग्राहकाचे अधिकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. बघा, आपल्याला जर सुरक्षितता पाहिजे असेल, संरक्षण पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला काही अधिकारांची गरज लागते आणि त्यामुळे ग्राहक म्हणून आपल्याला संरक्षण मिळालं पाहिजे, फसवणुकीपासून संरक्षण मिळालं पाहिजे, पिळवणुकीपासून संरक्षण मिळालं पाहिजे, आपलं जे शोषण होत असतं त्यापासून आपल्याला संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला दिलेले जे अधिकार आहेत ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. व्यवसायाची उद्दिष्टे ग्राहकांना संपूर्ण समाधान दिल्यानंतरच साध्य होतात. प्रत्येक ग्राहकाने आपल्या अधिकारासंबंधी जागरूक राहून त्यांच्या दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे. आता सरकारने कायदा तयार केला, त्या कायद्यानुसार ग्राहकांना अधिकार देण्यात आले, परंतु त्या अधिकारांची जी जाणीव आहे ती ग्राहकांमध्ये असली पाहिजे.
आणि फक्त जाणीव असून उपयोग नाही, तर त्या अधिकारांचा उपयोग ग्राहकांनी केला पाहिजे. जागरूक राहून त्या अधिकारांचा वापर जर प्रत्येक ग्राहकांनी केला तर ग्राहकांची जी फसवणूक होत आहे त्याला आळा घालता येईल किंवा किंबहुना काही प्रमाणात का होईना ते आपण कमी करू शकतो. तसेच ग्राहकांच्या अधिकारासाठी लढा देऊन व्यवसाय, उत्पादक आणि व्यापारी इत्यादींवर अधिकाराच्या संरक्षणासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये खालील अधिकार देण्यात आले आहेत. भारतामध्ये प्रथमतः ग्राहक संरक्षण कायदा 1986 साली आणला. त्यानुसार भारतामधील जे ग्राहक आहेत त्यांना काही अधिकार सरकारने दिले, परंतु 2019 साली पुन्हा त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि पुढील प्रमाणे ग्राहक म्हणून, एक भारतीय ग्राहक म्हणून आपल्याला पुढील प्रमाणे काही अधिकार देण्यात आलेले आहेत. बघा आपल्याला कोणत्या प्रकारचे अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत. सुरक्षिततेचा अधिकार, माहितीचा अधिकार, वस्तू किंवा सेवा निवडीचा अधिकार, ग्राहकांचे ऐकून घेण्याचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार, प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार, निरोगी पर्यावरणाचा अधिकार, अनिष्ट व्यापारी प्रथापासून संरक्षणाचा अधिकार आणि बनावट वस्तूपासून संरक्षणाचा अधिकार. तर अशा प्रकारे विविध प्रकारचे अधिकार ग्राहक म्हणून आपल्याला कायद्याने दिलेले आहेत. या सर्व अधिकारांचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. पहिला आहे सुरक्षिततेचा अधिकार. सुरक्षिततेच्या अधिकारामुळे ग्राहकांचे आरोग्य आणि जीवितास धोकादायक असलेले उत्पादन प्रक्रिया आणि सेवा यापासून संरक्षण मिळते. या अधिकाराचा ग्राहकाचे दीर्घकालीन हित आणि त्वरित गरजांशी संबंध असतो. या अधिकारानुसार ग्राहकाचे आरोग्य आणि जीवितास संपूर्ण संरक्षण व सुरक्षितता मिळाली पाहिजे. ही सुरक्षितता औषधे, विद्युत उपकरणे आणि खाद्यपदार्थ इत्यादी संबंधित असली पाहिजे. भारत सरकारने एगमार्क, ISI, BIS, हॉलमार्क इत्यादीद्वारे सुरक्षिततेची मानके निश्चित केलेली आहेत. बघा पहिला अधिकार आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे सुरक्षिततेचा अधिकार. या अधिकारानुसार आपल्याला ग्राहक म्हणून ज्या काही वस्तू दिल्या जातात, ग्राहक म्हणून आपल्याला ज्या काही सेवा पुरवल्या जातात, त्या सर्व वस्तू किंवा त्या सर्व सेवा ह्या आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या जीवितासाठी सुरक्षित असल्या पाहिजेत. म्हणजे काय, आपल्याला ग्राहक म्हणून ज्या काही वस्तू मिळालेल्या आहेत त्या वस्तूपासून आपल्या आरोग्यास किंवा आपल्या जीवितास कोणत्याही प्रकारची हानी होता कामा नये. कारण की आपल्याला कायद्यानुसार सुरक्षिततेचा अधिकार दिलेला आहे. जर एखाद्या वस्तूमुळे आपल्या जीवितास किंवा आपल्या आरोग्यास हानी पोहोचत असेल, म्हणजे आपल्या अधिकाराचं उल्लंघन होत असेल, तर अशा दुकानदाराविरोधात किंवा अशा व्यापाराविरोधात आपण सरकारकडे किंवा सरकार दरबारी आपण त्याची तक्रार करू शकतो. कारण की आपल्याला सुरक्षिततेचा अधिकार मिळालेला आहे आणि त्या अधिकारानुसार आपल्याला मिळालेली प्रत्येक वस्तू, मग ती खाद्यपदार्थ असू शकते, ते औषध असू शकतात किंवा विद्युत उपकरणे असू शकतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू असू शकतात. कोणत्याही प्रकारच्या ज्या वस्तू आपल्याला ग्राहक म्हणून आपण विकत घेतलेल्या आहेत त्या सर्व वस्तू या सुरक्षित असल्या पाहिजेत. म्हणजे हा कायदा तयार करत असताना सरकारने ग्राहकांच्या म्हणजे लोकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. लोकांचं आरोग्य सुरक्षित राहिलं पाहिजे हा या अधिकारामागचा विशेष हेतू आहे. आणि आपल्याला देखील लक्षात आलं पाहिजे, जेव्हा आपण एखादी वस्तू विकत घेतो तर ती वस्तू किती सुरक्षित आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि त्यासाठीच भारत सरकारने विविध प्रकारचे मानके तयार केलेले आहेत. मानके कशा प्रकारचे आहेत? एगमार्क असेल म्हणजे हे ऍग्रिकल्चरल जे प्रोडक्ट असतात
त्याच्यासाठी दिलं जातं. बघा या ठिकाणी दिलेलं आहे एग मार्क. भारत सरकार इकडे लिहिलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे झालं एग मार्क. म्हणजे ही वस्तू जी असेल, म्हणजे ज्या पॅकेटावर एग मार्क लिहिलेलं असेल ती वस्तू वापरण्यासाठी काय असणार आहे, सुरक्षित असणार आहे. ISI इंडस्ट्रियल स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन, म्हणजे ज्या प्रकारच्या इंडस्ट्रियल वस्तू असतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, त्यासाठी ISI वापरलं जातं. ISI हे जर मार्क असेल, ISI हे मार्क असेल, याचा अर्थ ती वस्तू आपल्याला वापरण्यासाठी काय असणार आहे, सुरक्षित असणार आहे. BIS अशा प्रकारची देखील असणार आहे. हॉलमार्क, या ठिकाणी हॉलमार्कचं चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे आपण जे सोनं जरी घेतो, दागिने जरी घेतो, त्याच्यावर देखील आपण हे चिन्ह आहे किंवा नाही ते बघितलं पाहिजे. म्हणजे ते असेल तर ते सोनं खरं आहे, अस्सल आहे, याची आपल्याला खात्री पटते. तर अशा प्रकारची विविध प्रकारची मानके, विविध प्रकारची जी चिन्ह असतात, ते आपण वस्तूवर आहेत किंवा नाही ते बघितलं पाहिजे आणि त्यानुसार ठरवायला पाहिजे की आपण वस्तू घ्यायची किंवा घ्यायची नाही. पुढचा आहे माहितीचा अधिकार. माहितीच्या अधिकारानुसार ग्राहकास उत्पादन व सेवा संबंधीची पुरेशी माहिती, उदाहरणार्थ किंमत, उत्पादकाचे नाव, उत्पादकाचे घटक, उत्पादनाचा बॅच क्रमांक, उत्पादनाचा दिनांक व उत्पादन वापरण्याची अंतिम दिनांक, माहिती पुस्तिका आणि सुरक्षित संबंधीच्या सूचना इत्यादी देणे आवश्यक आहे. हा अधिकार ग्राहकास योग्य उत्पादक व सेवांची निवड करण्यासाठी सक्षम बनवितो. माहितीचा अधिकार खाद्यपदार्थ, औषधे, सुटे भाग आणि इतर उत्पादने व सेवांसाठी लागू पडतो. माहितीचा अधिकार म्हणजे जी वस्तू ग्राहक म्हणून मी विकत घेणार आहे त्या वस्तूबद्दल संपूर्ण माहिती ग्राहक म्हणून मला मिळवण्याचा अधिकार आहे. मग मला कोणत्या प्रकारची माहिती मिळाली पाहिजे? तर मला माहिती मिळाली पाहिजे की मी जी वस्तू घेतोय ती कधी तयार झालेली आहे, त्या वस्तूची किंमत किती आहे, त्या वस्तूची एक्सपायरी डेट किती आहे, म्हणजे अंतिम दिनांक किती आहे, हे त्याच्यामध्ये असलं पाहिजे. जसं उत्पादन दिनांक असतं, जसं जर तुम्ही एखादं ब्रेड घेतलं त्याच्यावर लिहिलेलं असतं की हा जो ब्रेड आहे या तारखेला बनवलेला आहे आणि हा ह्या तारखेपर्यंत वापरायचा आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट, म्हणजे उत्पादनाचा दिनांक आणि अंतिम दिनांक, हे देखील वस्तूवर असलं पाहिजे. त्याचबरोबर त्या वस्तूचं वजन किती आहे ते देखील असलं पाहिजे. ती वस्तू कोणत्या ठिकाणी तयार झालेली आहे, मॅन्युफॅक्चर्ड बाय, हे देखील त्या ठिकाणी असलं पाहिजे. ती वस्तू कोणत्या देशामध्ये तयार झालेली आहे याची माहिती देखील त्या वस्तूच्या पॅकेटवर असली पाहिजे. त्याचबरोबर जर खाद्यपदार्थ असेल तर ती वस्तू बनवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टींचा वापर केलेला आहे त्याची माहिती देखील आपल्याला त्या पॅकेटवर असली पाहिजे. म्हणजे ही सर्व माहिती आपल्याला त्या वस्तूच्या पॅकेटवर असली पाहिजे, आपल्याला मिळाली पाहिजे. आपला ग्राहक म्हणून आपला तो अधिकार आहे. आणि जर ती माहिती उत्पादकाने दिली नसेल तर आपण त्याबद्दल तक्रार करू शकतो, कारण की प्रत्येक वस्तूबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार हा ग्राहकाला दिलेला आहे. या ठिकाणी बघा मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्या ठिकाणी बघा इथे ग्रीन कलर मध्ये एक मार्क दिसतो, याचा अर्थ असतो व्हेजिटेरियन, म्हणजे याच्यामध्ये वापरलेल्या सर्व सामुग्रिका आहेत व्हेजिटेरियन असेल. आणि जर ते चॉकलेटी कलरचं असेल याचा अर्थ ते नॉनव्हेज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या वस्तू वापरल्या त्याच्यामध्ये नॉनव्हेजचा वापर केलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. या ठिकाणी याचं वजन दिलेलं आहे की ही जी वस्तू आहे त्याचं वजन किती आहे, याचे काही मानके आहेत FSSAI, ही जी मानके आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. MRP किंमत असते ती या ठिकाणी असते, या पॅकेटवर फोटो मिळेल ते दिसत नाही, परंतु इकडे MRP किंमत असणार आहे, कोणत्या ठिकाणी तयार केलेले आहेत ते असणार आहेत. या ठिकाणी त्याची न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्शियम किती आहे, विटॅमिन्स किती आहेत, फॅट्स किती आहेत, त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली असते. इकडे स्टोरेज दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला ही वस्तू कशा प्रकारे स्टोअर करायची आहे, कशा प्रकारे साठवून ठेवायची आहे याची माहिती दिलेली आहे. तर बेस्ट बिफोर, हे बघा इकडे बेस्ट बिफोर 9 months फ्रॉम पॅकेजिंग, म्हणजे अंतिम दिनांक इकडे दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे वस्तूवर संपूर्ण माहिती दिलेली असली पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा वस्तूची संपूर्ण माहिती पॅकेटवर दिली जाते
त्या माहितीच्या आधारे ग्राहक ठरवू शकतो की मला ती वस्तू विकत घ्यायची आहे किंवा नाही. म्हणजे मी जी वस्तू विकत घेणार आहे ती माझ्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे आपल्याला ह्या माहितीवरून कळू शकतो. म्हणजे ग्राहकाला माहितीचा अधिकार दिलेला आहे आणि त्यानुसार प्रत्येक वस्तूची संपूर्ण माहिती घेण्याचा अधिकार ग्राहकाला मिळालेला आहे. चौथा आहे ग्राहकाचे ऐकून घेण्याचा अधिकार. प्रत्येक व्यवसाय संघटनेने ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत. बघा, ह्या अधिकारानुसार आपल्याला आपल्या तक्रारी व्यावसायिकाकडे, दुकानदाराकडे मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि प्रत्येक दुकानदाराने, प्रत्येक व्यवसायाने ग्राहकांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. कारण की त्या वस्तूबाबत माझं जे मत आहे ते मत मांडण्याचा अधिकार ग्राहक म्हणून मला कायद्याने दिलेला आहे. या अधिकारानुसार ग्राहकास ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणजे आपण जर गरज वाटेल तर आपण ग्राहक मंचाकडे तक्रार देखील करू शकतो. तसेच उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाचे प्रमाण, किंमत, बांधणी म्हणजे पॅकेजिंग इत्यादी संबंधितच्या सूचना उत्पादक आणि व्यापाऱ्यास देण्याचा अधिकार ग्राहकास देण्यात आला आहे. आजच्या काळात ग्राहक पोर्टल किंवा मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतो. म्हणजे जर ग्राहक म्हणून मी जर एखादी वस्तू घेणार असेल किंवा ग्राहक म्हणून जर मी एखादी वस्तू घेतली असेल तर त्या वस्तूच्या दर्जाबाबत, त्या वस्तूच्या प्रमाणाबाबत, त्या वस्तूच्या वजनाबाबत, त्या वस्तूच्या किमतीबाबत जर माझं काही म्हणणं असेल तर ते म्हणणं उत्पादकास सांगण्याचा अधिकार, दुकानदारास सांगण्याचा अधिकार ग्राहकाला देण्यात आलेला आहे. ग्राहक म्हणून आपण आपलं म्हणणं उत्पादकापुढे मांडू शकतो आणि उत्पादकाने किंवा दुकानदाराने किंवा विक्रेत्याने ग्राहकाचे जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली पाहिजे. तर अशा प्रकारे ग्राहकाचं म्हणणं ऐकून घेण्याचा अधिकार ग्राहकाला देण्यात आलेला आहे. तसंच आपलं म्हणण्याची जर कदर त्या ठिकाणी होत नसेल, उत्पादक जर करत नसेल, विक्रेता करत नसेल, दुकानदार करत नसेल तर आपण ग्राहक मंचाकडे त्याबाबत तक्रार करू शकतो. तक्रार करण्यासाठी आपण लेखी तक्रार करू शकतो किंवा आताच्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून पोर्टल किंवा मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करून देखील आपण तक्रार दाखल करू शकतो. पाचवा आहे ग्राहक शिक्षणाचा अधिकार. प्रत्येक ग्राहकास त्याचे अधिकार आणि समस्या व त्यावरील उपाय समजून घेण्याचा अधिकार आहे. बघा, ग्राहक शिक्षणाचा अधिकार म्हणजे ग्राहकाला जे अधिकार आहेत ते अधिकार समजून घेण्याचा, ते अधिकार जाणून घेण्याचा अधिकार ग्राहकाला मिळालेला आहे. म्हणजे ग्राहक म्हणून मला जर काही समस्या असेल तर ती समस्या जाणून घेण्याचा आणि ती समस्या कशा प्रकारे सोडवता येईल ते समजून घेण्याचा अधिकार ग्राहक म्हणून मला मिळालेला आहे. हा अधिकार ग्राहकात जागरूकता निर्माण करतो. जागरूक ग्राहक योग्य वस्तू सेवेची निवड करू शकतो. म्हणजे या अधिकारानुसार ग्राहकाला शिक्षण दिलं जातं. कसलं शिक्षण दिलं जातं? ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत, ग्राहक म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, ग्राहक म्हणून जर तुम्हाला समस्या आल्या तर तुम्ही काय केलं पाहिजे याचं शिक्षण या अधिकारानुसार ग्राहकाला दिलं जातं. आणि जेव्हा अशा प्रकारचं शिक्षण ग्राहकाला दिलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये एक जागरूकता निर्माण होते. आणि ग्राहक म्हणून आपल्यामध्ये जेव्हा जागरूकता निर्माण होते तेव्हा आपण चांगल्या प्रकारच्या वस्तू निवडू शकतो. आपली फसवणूक होण्याची शक्यता काय असते? कमी असते. तसेच अधिकार व हिताचे अनैतिक व्यापाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या शोषणापासून संरक्षण करू शकतो. म्हणून ग्राहक शिक्षणास प्राधान्य देणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा ग्राहकांचं शिक्षण जेवढं होत जाईल, ग्राहकांना त्यांच्या अधिकाराबाबत जागरूक केलं जाईल, अधिकार कशा प्रकारे वापरावेत याबद्दल माहिती दिली जाईल आणि ग्राहकांचं जेवढं शिक्षण होईल तेवढं त्यांचं शोषण, त्यांची फसवणूक कमी होणार आहे. ग्राहकास प्रचलित कायदे आणि कायदेशीर प्रक्रिया यांचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. म्हणजे कायदे कोणते आहेत?
ग्राहक म्हणून आपल्याला काय अधिकार दिलेले आहेत, ग्राहक म्हणून आपली कर्तव्य काय आहेत, ग्राहक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत. आपल्याला जर एखादी तक्रार करायची असेल तर ते आपण कशा प्रकारे करू शकतो, त्या सर्व गोष्टीचं शिक्षण, त्या सर्व गोष्टीचं प्रशिक्षण ग्राहक म्हणून त्याला दिलं गेलं पाहिजे, कारण की तो त्याला दिलेला एक अधिकार आहे. शासन, प्रसार माध्यम आणि अशासकीय संस्था ग्राहक शिक्षणात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. उदाहरणार्थ जागो ग्राहक जागो अभियान. शासन विविध प्रकारे, शासन असेल, विविध प्रकारच्या संस्था असतील, सामाजिक सेवा संस्था असतील, त्या विविध प्रकारे ग्राहकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याद्वारे ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करत असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण बघू शकतो जागो ग्राहक जागो अभियान. हे जे अभियान आहे त्या अभियानाद्वारे आपण टीव्हीवर देखील या प्रकारची जाहिरात बघत असतो आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की वस्तू खरेदी करताना आपण ग्राहक म्हणून काय काळजी घेतली पाहिजे. तर अशा प्रकारचे अभियान वापरून ग्राहकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न सरकारद्वारे आणि विविध प्रकारच्या ज्या संस्था असतात त्यांच्याद्वारे केला जातो. या ठिकाणी बघा, हा आहे आपला कंझ्युमर कंप्लेंट्स नंबर दिलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची कंप्लेंट असेल, ग्राहक म्हणून तुम्हाला जर एखाद्या दुकानदाराविरुद्ध तक्रार करायची असेल तर ह्या नंबरवर आपण तक्रार करू शकतो. तर अशा प्रकारची बघा, अशा प्रकारच्या जागो ग्राहक जागो हे अभियान आहे आणि त्या अंतर्गत अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या जाहिराती दिल्या जातात. त्या टीव्हीवर दिल्या जातात, प्रसार माध्यम असतील त्याच्यामध्ये दिल्या जातात, न्यूजपेपर मध्ये दिल्या जातात आणि त्याद्वारे ग्राहकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जातो. 6वं दिलेलं आहे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार. ग्राहक संरक्षण कायद्यातील 1996 च्या तरतुदीनुसार ग्राहक प्रतिनिधित्वाचा अधिकार देण्यात आला आहे. कायद्यानुसार ग्राहकास वैयक्तिक किंवा सामूहिकपणे ग्राहक मंचात ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली आहे. विधी ज्ञानाशिवाय प्रतिनिधित्व करण्याची परवानगी ग्राहकास कायद्याद्वारे देण्यात आली आहे. बघा, जर मी ग्राहक असेल आणि जर माझी फसवणूक झाली असेल परंतु कायद्याबाबत किंवा त्या प्रक्रियेबाबत मला संपूर्ण माहिती नसेल, तरी देखील एखादा दुसरा व्यक्ती माझ्या वतीने म्हणजे माझं प्रतिनिधित्व म्हणून ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकतो. म्हणजे जर एखादा अशिक्षित व्यक्ती असेल आणि जर त्याची फसवणूक झाली असेल तर त्या व्यक्तीच्या बदल्यामध्ये आपण देखील ग्राहक म्हणून ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकतो, कारण की आपल्याला प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आणि ती तक्रार करण्यासाठी किंवा त्या अशिक्षित ग्राहकाची बाजू मांडण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं विधी ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपल्याला वकीलच असलं पाहिजे याची काही गरज नाही. वकील नसताना देखील आपण ग्राहक मंचामध्ये आपण ग्राहक म्हणून आपली बाजू मांडू शकतो किंवा आपण कोणा दुसऱ्याच्या वतीने आपण त्याची बाजू देखील मांडू शकतो. आता हे प्रतिनिधित्व का दिलं असेल? कारण की भारतामध्ये अशिक्षितपणा हा भरपूर आहे, मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व कोणीतरी शिक्षित लोकांनी करावं म्हणून अशा प्रकारचा अधिकार हा ग्राहकांना देण्यात आलेला आहे. म्हणजे जरी अशिक्षित व्यक्तीच्या वतीने देखील आपण ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकतो आणि त्याच्या बाजूने आपण जी काय तक्रार आहे त्याबाबत ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो. 7वं आहे तक्रार निवारणाचा अधिकार. प्रतिनिधित्व करण्याच्या अधिकाराबरोबरच ग्राहकास तक्रार निवारणाचा अधिकार देण्यात आला आहे. केवळ तक्रार दाखल करणे ग्राहकास न्याय देण्यासाठी पुरेसे नाही, म्हणून हा अधिकार दावे योग्य पद्धतीने मिटवण्याचे सूचित करतो. हा कायदा सदोष उत्पादने व सेवांची बदली किंवा नुकसान भरपाई इत्यादीची मागणी करण्यासाठी ग्राहकास सक्षम बनवतो. म्हणजे आपल्याला फक्त प्रतिनिधित्वच करण्याचा अधिकार दिलेला आहे का? तर नाही, तर आपल्याला आपण जी तक्रार केलेली आहे ती निवारण्याचा अधिकार देखील दिलेला आहे. जर आपण जी वस्तू घेतलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची बिघाडी आली असेल, ती सदोष असेल
किंवा आपण जी सेवा आपल्याला जी सेवा मिळालेली आहे त्याच्यामध्ये कोणत्या तरी प्रकारची कमतरता राहिली असेल तर त्याबाबत आपण तक्रार करू शकतो आणि त्या तक्रारीची दाद मिळण्याचा अधिकार हा आपल्याला कायद्याने दिलेला आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून दावे मिटवण्यासाठी त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा उदाहरणार्थ जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग निर्माण करण्यात आली आहे. यामुळे व्यवसायाच्या अनिष्ट व्यापारी प्रथांपासून ग्राहकांचे संरक्षण होते. बघा, आता आपल्याला आपल्याला भारतामध्ये असा प्रश्न पडतो की तक्रार करायची म्हणजे नेमकी तक्रार कुठे करायची? आपल्याला जर एखादी वस्तू आपण घेतलेली आहे आणि ती वस्तू खराब असेल, आपण विक्रेत्याकडे तक्रार केली परंतु विक्रेता त्याबाबत दाद देत नसेल, मग तक्रार करायची कुठे? पोलीस स्टेशनला तक्रार करायची का? कोर्टामध्ये तक्रार करायची का? जर पोलीस स्टेशनला तक्रार करायची म्हटलं तर आपण जायला तयार नसतो. कोर्टाची जर प्रश्न केलं तर आपल्याला प्रश्न असा पडतो की त्याचा निकाल लागणार कधी. आणि म्हणून भारत सरकारने काय केलं, ग्राहकांच्या तक्रारी हँडल करण्यासाठी, ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्यासाठी ग्राहक मंचांची स्थापना केली आणि ती 3 स्तरावर ग्राहक मंचाची स्थापना केली. म्हणजे जर मला ग्राहक म्हणून जर तक्रार करायची असेल तर ती तक्रार पोलीस स्टेशनला न करता, कोर्टामध्ये न करता ती ग्राहक मंचाकडे केली पाहिजे आणि ती आपल्याला तक्रार करण्याच्या सोयीचं जावं आणि म्हणून 3 स्तरावर त्याची स्थापना करण्यात आली. एक म्हणजे जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. आता याचा वापर कशा प्रकारे होतो बघा, जर आपण जी वस्तू घेतलेली आहे त्याची किंमत 20 लाखापर्यंत म्हणजे 20 लाखापेक्षा कमी असेल तर आपण तक्रार करणार आहोत डिस्ट्रिक्ट फोरम म्हणजे जिल्हा आयोगाकडे. जर आपली जी वस्तू आहे त्या वस्तूची किंमत 20 लाख ते 1 करोड याच्यामध्ये जर असेल तर त्याची तक्रार आपण कुठे करणार आहोत? राज्य आयोगाकडे करणार आहोत. आणि जर आपण जी वस्तू घेतलेली आहे त्याची किंमत 1 करोड पेक्षा जास्त असेल, आपण जी सेवा घेतलेली आहे त्याची किंमत 1 करोड पेक्षा जास्त असेल तर त्याची तक्रार आपण करणार आहोत राष्ट्रीय आयोगाकडे म्हणजे नॅशनल कमिशनकडे. तर अशा प्रकारे वस्तूच्या किमतीनुसार आपण कुठे तक्रार करायची हे ठरलेलं आहे, हे कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. समजा आपण जिल्हा फोरमकडे म्हणजे डिस्ट्रिक्ट फोरम म्हणजे जिल्हा आयोगाकडे तक्रार केली आणि त्यामध्ये आपल्याला दाद मिळाली नाही तर आपण कुठे अपील करू शकतो? स्टेट कमिशनकडे आपण अपील करू शकतो, त्यांच्याकडे आपण दाद मागू शकतो. इथे देखील आपल्याला जर दाद मिळाली नाही तर आपण नॅशनल कमिशन म्हणजे राष्ट्रीय आयोगाकडे त्याची दाद मागू शकतो. तर अशा प्रकारे 3 स्तरावर ग्राहकांच्या तक्रारी निवारण्यासाठी सरकारने व्यवस्था केलेली आहे. 8वा आहे निरोगी पर्यावरणाचा अधिकार. ग्राहकांना निरोगी आणि स्वच्छ पर्यावरण मिळवण्याचा अधिकार आहे. ग्राहक म्हणून मला विविध प्रकारच्या वस्तू विकत घेण्याचा अधिकार आहे. ग्राहक म्हणून मला विविध प्रकारच्या सेवा वापरण्याचा अधिकार आहे. पण त्याचबरोबर ग्राहक म्हणून मला जे काही पर्यावरण मिळतं, माझ्या भोवताली जे काही पर्यावरण आहे ते निरोगी असलं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे, तो देखील माझा एक अधिकार आहे. या अधिकारानुसार प्रदूषण करणाऱ्या व्यवसायाविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी ग्राहक करू शकतो. ग्राहकास वर्तमान काळात आणि भविष्य काळातही निरोगी आणि स्वच्छ पर्यावरण मिळवण्याचा अधिकार आहे. मग ह्या अधिकारानुसार काय आहे, जर एखाद्या व्यवसायाकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असेल, पर्यावरणाची हानी होत असेल तर त्या विरुद्ध तक्रार करण्याचा अधिकार ग्राहक म्हणून आपल्याला दिलेला आहे. आपण त्या व्यवसायाविरुद्ध तक्रार करू शकतो. का? कारण की मला निरोगी आणि स्वच्छ पर्यावरण मिळावं आणि तो माझा काय आहे? अधिकार आहे. आणि तो अधिकार जोपासण्यासाठी जे व्यवसाय पर्यावरणाची हानी करत असतील तशा व्यवसायाविरुद्ध तक्रार करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. 9वा आहे अनिष्ट व्यापारी प्रथांपासून संरक्षणाचा अधिकार. ग्राहक संरक्षण कायद्यातील 1993 च्या दुरुस्तीनुसार हा अधिकार देण्यात आला आहे.
म्हणजे 1996 साली देखील ग्राहक संरक्षण कायदा होता, परंतु त्यावेळी आपल्याला हा अधिकार नव्हता. परंतु 1993 मध्ये त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार आपल्याला हा अधिकार देण्यात आला. या अधिकारानुसार ग्राहकांना व्यवसायाच्या अनिष्ट प्रथा, उदाहरणार्थ काळा बाजार, नफेखोरी, सदोष वजने व मापे, अवाजवी किमती आणि भेसळ इत्यादी पासून संरक्षण देण्यात आले आहे. म्हणजे ह्या अधिकारानुसार ज्या विविध प्रकारच्या अनिष्ट प्रथा काही व्यापारी वापरत असतात आणि त्या वापरून ग्राहकाची फसवणूक करत असतात, त्यापासून आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी हा अधिकार देण्यात आलेला आहे. मग अनिष्ट प्रथामध्ये काय काय येतं? काळा बाजार करणे किंवा कृत्रिमरित्या वस्तूंचा जो साठा असेल तो करून ठेवणे, म्हणजे त्याचा पुरवठा बाजारामध्ये आपोआपच काय होणार आहे? कमी होणार. आणि पुरवठा कमी झाला का किमती वाढणार. किमती झाल्यानंतर त्या वस्तू चढ्या किमतीला, जास्त किमतीला बाजारामध्ये विकणे, म्हणजे काळा बाजार करणे. नफेखोरी करणे, सदोष वजने व मापे, म्हणजे जी वजन दिलं जातं किंवा जे माप दिलं जातं, कमी वजनाच्या वस्तू आपल्याला देणे, कमी मापाच्या वस्तू आपल्याला देणे, अवाजवी किंमत आकारणे, अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथा काही व्यापाऱ्यांकडून वापरल्या जाऊ शकतात. आणि त्या विरुद्ध आपल्याला संरक्षण मिळावे त्यासाठी हा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. बघा या ठिकाणी एक चित्र आपल्याला दिसतंय, त्यामध्ये हा आहे आपल्याला ग्राहक आणि हा आहे व्यापारी, हा आहे धूर्त व्यापारी. कारण की आपण बऱ्याच वेळा बघतो, जेव्हा आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल त्यावेळी जो व्यापारी असतो तो आपल्याशी अतिशय गोड बोलत असतो, परंतु त्याच्या मनामध्ये काय असतं? एक कट असतो. बघा या ठिकाणी बघा त्याचे दोन चेहरे दिसतात, त्या ठिकाणी तो अतिशय हसत असतो परंतु मनामध्ये वेगळंच असतं. म्हणजे काय असतं की एकदा तू वस्तू घेतली, एकदा आपण वस्तू घेतली, नंतर तो मात्र आपल्याकडे लक्ष द्यायला तयार नसतो. त्या वस्तूमध्ये जर कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला तर मात्र तो आपल्याकडे लक्ष द्यायला तयार नसतो. म्हणजे अशा प्रकारे देखील काही व्यापारी हे ग्राहकांबरोबर वागत असतात आणि त्यापासून आपल्याला संरक्षण मिळाले पाहिजे. आणि म्हणून आपल्याला अनिष्ट व्यापारी प्रथांपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. 10वा आहे बनावट वस्तूपासून संरक्षणाचा अधिकार. हा अधिकार आरोग्यास धोकादायक, बनावट आणि जीवितास धोका निर्माण करणाऱ्या वस्तूंचे विपणन करणाऱ्या कृती विरुद्ध आहे. म्हणजे ज्या काही बनावट वस्तू मार्केटमध्ये, बाजारामध्ये विकल्या जातात, त्या बनावट वस्तूंपासून ग्राहकाच्या आरोग्यास तसंच ग्राहकाच्या जीवितास धोका निर्माण होतो, अशा कृतीला आळा घालावा, अशा कृती विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला हा अधिकार सरकारने दिलेला आहे. तर अशा प्रकारे ग्राहक म्हणून विविध प्रकारचे अधिकार आपल्याला सरकारने दिलेले आहे. या सर्व अधिकारांची माहिती ग्राहक म्हणून आपल्याला असली पाहिजे. आणि फक्त माहिती असून उपयोग नाही, तर ह्या अधिकाराची अंमलबजावणी, त्या अधिकारांचा वापर ग्राहक म्हणून आपण केला पाहिजे. आणि जेव्हा आपण त्या अधिकारांचा वापर करू तेव्हा ग्राहकांची जी फसवणूक आज होत आहे ती फसवणूक आपल्याला टाळता येईल.